गगनाची वारी. आता संकटात देवाची आठवण करणारे जे भक्त आहेत त्यांना अर्थभक्त म्हटलेलं आहे. मग अर्थभक्त नेमके कोण कोण आहेत? मला असं वाटते गजेंद्र आणि नक्र यांची कथा भागवतात. सुंदर अशी कथा आलेली आहे. गजेंद्र हा देवाचा भक्त होता खरा, परंतु अर्थभक्त आहेत त्याला म्हटलेलं आहे. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, तहान लागलेले आहे, गजेंद्राला पाणी कुठे मिळत नाही. ज्या सरोवरात पाणी मिळते तिथं नक्र टपून आहे. काळ जशी माणसाची वाट बघतोय ना, तसा नक्र त्या गजेंद्राची वाट बघत होता. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गातार परी चिंता, हरिमुखी गातार परी चिंता. काळ जशी माणसाची वाट बघतोय तसा नक्र गजेंद्राची वाट बघत होता. गजेंद्राला माहिती असल्यामुळे गजेंद्र तिकडे जात नव्हता. पण योग असा, गजेंद्राला तहान लागली, पाणी कुठं मिळेना. शेवटी मुलं नातू पंतू सगळे जमले, गजेंद्राला जबरदस्तीने त्या सरोवराकडे नेलं. आणि पाणी पिण्याकरता जेव्हा गजेंद्राने पहिलाच पाय पाण्यात म्हणजे पाऊल पाण्यात टाकलं, नक्र धावून आला. नक्राने त्या गजेंद्राचा पाय धरला आणि पाण्यात ओढू लागला. तो मध्ये ओढतोय, नक्र मध्ये ओढतोय आणि गजेंद्राचा परिवार बाहेर ओढतोय. ते युद्ध चालू झालं. 1-2 दिवसाचं ते युद्ध नव्हतं मंडळी, 1000 वर्षे लढले, 1000 वर्षे. शेवटी मुलं नातू पंतू सर्व निघून गेले आणि एकटा गजेंद्र उरला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो महाराज म्हणते, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकल ती आणती. अंतकाळच्या वेळेला ही मंडळी दगा देणारे आहेत बरं का. मुलं नातू पंतू हे सगळे महाराज म्हटले दगा देणारे. आता काही म्हातारे बघा, हे नातू कडेवर घेऊन फिरतात है का नाही. त्यांना जर विचारलं का, ते म्हणतात नातू का? हो नातू. आपल्याशिवाय राहतच नाही. आता तुझ्याशिवाय राहत नाही का, ती घेतल्याशिवाय तुला भाकरी मिळत नाही, तुलाच माहिती. काही म्हाताऱ्याला वाटतं प्रेम आहे, कसलं प्रेम. विठ्ठल 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 विठ्ठल. हो पण ते नातू काय एकदा मोठा झाला का तो आजोबाला सांगतो, काय आजोबा? म्हटले काय? आमच्या इस्टेटीचा मालक नातू, आता आमच्यात नको तू, या नाव नातू. पुन्हा नातवाचं लग्न, त्याला पुन्हा मुलगा, त्याला काय म्हणतो आपण? पंतू. तो पंतू म्हणतो काय पंजोबा? म्हटले काय? आमचे वडील म्हणत होते म्हणे आमच्या इस्टेटीचा मालक नातू. म्हटले हो, आणि तरी पंतू आहेसच का? विठ्ठल 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 विठ्ठल. हो हे नातू पंतू आहेत. महाराज म्हणतात कुणी कोणाच्या कामी येणारे नसतात, आणि म्हणून नाही कुणाची कुणी तुझे नवे रे कोणी, अंतिजासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणूनी. आणि महाराज म्हणतात नेमकी माणसाला तेव्हाच कळतं. आता मला सांगा, अंतकाळच्या वेळेला त्याला कळालं, पण काय उपयोग आहे का? त्याची वेळ निघून गेली. आणि वेळ निघून गेल्यावर काय फायदा? मी म्हणतो वेळेत कळालं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा आहे? नाही तर एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती का जेवताना बोलायचं नाही, आणि चांगला नियम आहे. मग कुणी असो, स्त्री पुरुष लहान मोठं सगळ्यासारखा नियम, जेवताना बोलायचं नाही. एके दिवशी सण होता, पुरणपोळी भजे पापड जेवण असं रंगात आलं. तेवढ्या त्याचं पोरगं बाहेरून पळत आलं, म्हणले पप्पा पप्पा. याला असा राग आला, काय मूर्ख पोरग आहे, मी जेवताना बोलत नाही. हे माहिती असून काय झालं बोंबलायला? त्याने त्या मुलाकडे मोठे डोळे करून पाहिले. त्या मुलानं खाली मान घातली. पुन्हा राहिलं थोड्या वेळानं म्हणले अहो पप्पा पप्पा. याने कसं तरी जेवण आटोपलं आणि बैठक खोलीत त्याला बोलवलं. सांगितलं मूर्खा तुला कल्पना नाही, अरे जेवताना मी बोलत नाही. हे माहिती असून काय झालं बोंबलायला? सांग. म्हटलं आता भरपूर वेळ आहे. काय म्हणत होता मगाशी? तो म्हटलं पप्पा. आता वेळ असून काय फायदा? म्हटले का? म्हटले मगाशी तुम्ही ते आमटी बरोबर झुरळे पिऊन घेतलं म्हणला, म्हणून मी बोंबलत होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो तसं गजेंद्राला अंतिम टप्प्यात कळालं. मुलं नातू पंतू सगळा परिवार सगळे निघून गेले. शेवटी गजेंद्रानं धीर सोडला नाही. तो म्हटला या ब्रह्मांड चालकाचं म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्मांडाचा चालक, त्याला हाक मारली. परमात्मा धावून आले. गजेंद्रानं काय केलंय? कमळाचं फूल तोडलं आणि परमात्म्याला अर्पण केलं. भगवंताने कमळाच्या फुलाचा स्वीकार केला. गजेंद्राचा उद्धार झाला, नकराचा उद्धार झाला. पण मला यातून मुद्दा सांगायचा आहे, गजेंद्र देवाचा भक्त होता पण अर्थभक्त. दुसरा जिज्ञासू आहे, केवळ ज्ञान प्राप्ती करता भजणारा. जनकाचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. तिसरा जो भक्त आहे तो अर्थार्थी भक्त आहे. देवाकडून काहीतरी मिळावं ही त्याची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ सुदामदेव. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन
त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आणि चौथे जे भक्त आहेत ते आपले हनुमंतराय प्रभू रामचंद्रांची निरपेक्ष वृत्तीने सेवा केली त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो, जगतामध्ये जितकी माणसं आहेत तितकी देवाची भक्त आहेत असं नाही. काही पामर आहेत, काही विषय आहेत, काही मुमुक्षु आहेत तर काही मुक्त आहेत. त्यामध्ये विषय लोकांचं मत असं आहे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणते संसारी जन्मीजी यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. किंवा मुमुक्षुच्या विरुद्ध भाषा आहे. उमिलिया अन्ना लाळन घोटे रसना अंगण सुया लिंगणा प्रेताची आणि स्वर्गाती मानसे ऐकून या मानियाशी कुईले पिशी जैसे श्वानाचे का. किंवा विषखाने नागवी जळत घरीन रिगवी व्याघ्र विवरान करवे वस्ती जेवी धडधडीत लोहरशी उडी न घालवे जैशी न करवे उशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे निधी इंद्रियाची ने तोंडे काहीच जाऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष खाणं आवडत नाही, जळत्या घरात शिरवत नाही, सळसळीत लोखंडाच्या रसात उडी घालता येणार नाही किंवा वाघाच्या विवरामध्ये राहता येणार नाही किंवा न करवे उशी अजगराची. ज्याप्रमाणे वाघाच्या विवरामध्ये राहता येणार नाही त्याप्रमाणे मुमुक्षुला विषय वार्ता आवडत नाही. आता मुमुक्षुला जरी विषय वार्ता आवडत नसली तरी त्याला आशा नाही असं नाही बरं का. मुमुक्षुलाही आशा आहे आणि विषयाला आशा आहे. आशेचा प्रकार मात्र भिन्न आहे. मुमुक्षुची काय इच्छा आहे? कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. एकंदर पामर विषय आणि मुमुक्षु या तिघांनाही आशा आहे आणि तिघांनाही आशा आहे म्हणून तिघांचं वर्णन या अभंगात नाही. मग मुक्ताचं तरी वर्णन आहे का? मुक्ताचंही वर्णन या अभंगात नाही. मग या अभंगात वर्णन कोणाचं आहे? भक्ताचं आहे. पण कोणत्या भक्ताचं? ज्ञानी भक्ताचं. त्याच्यातही तुम्हाला सांगतो काही भक्त असतात तर ज्ञानी नसतात आणि काही ज्ञानी असतात तर भक्त नसतात. उदाहरणार्थ अर्जुनाला गीतेचा उपदेश होण्यापूर्वी अर्जुन देवाचा भक्त होता पण ज्ञानी होता का? ज्ञानी नव्हता. आणि जर अर्जुन ज्ञानी असताना तर देवाने त्याला असं म्हटलं नसतं तुझे अज्ञान हरावी लागे आदिवी. बरं, अर्जुन जर ज्ञानी असता तर त्याला युद्धाच्या प्रसंगाला शोक आणि मोह निर्माण झाला नसता. कारण अर्जुन म्हणतो देवा मी माझ्या या गोत्रजांना मारणार नाही आणि यांना जर मारलं तर वर्ण संकर होईल. वर्ण संकर हा नरकाला कारणीभूत आहे. संकरो नरका येव कुल ज्ञाना कुलश्च. म्हणजे अर्जुन भक्त होता पण ज्ञानी नव्हता. आणि देवाला जे भक्त आवडतात ते ज्ञानी भक्त आवडतात. उदार सर्व येवैत ज्ञानी त्वात्वय मे मतम. तुकाराम महाराज अशा ज्ञानी भक्ताचं वर्णन करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कारण भक्त देहावर उदास असतात पण आपण देहावर उदास आहोत का? आपल्याला देह आवडतो पण महाराज म्हटले देह आवडण्यासारखं काय आहे? हा देह नाशिवंत मळपुत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा पर्यंते मजालसा सोम जो जोरे बाळा. हा देह नाशका आहे, कुजका आहे. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान, शरीर नाशका आहे, कुजका आहे. परंतु या देहाच्या दोन बाजू आहेत. शरीर रोगाची भांडार, शरीर दुःखाची कोठार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीराशी. पण या शरीराने जर असा परमार्थ केला तर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले. शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. शरीर तुम्हा आपल्याला मिळालंय चांगलं आहे आणि अतिशय मोलाचा देह आहे. तो आपल्याला मिळाला. देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला पाटा पादिकेचा. भगवंताने आपल्याला देह दिला. देव मोठा चतुर आहे. प्रत्येकाला वेगळं वेगळं रूप दिलं आहे का नाही? बघा बरं, कोणाचं नाक कसं आहे, कोणाचे डोळे कसे आहेत, कोणाचे कान कसे आहेत, कोणाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आणि जर सगळी माणसं सारखी असती तर गाड्यांचे सारखे नंबर प्लेट लावावं लागले असते. हे अमके अमके आहेत, ते तमके तमके आहेत म्हणून आपलेच आपल्याला ओळखवाले नसते. पण देव मोठा चतुर आहे. जगतामध्ये एवढी माणसं निर्माण केली पण एकासारखा एक माणूस नाही. नाही तर एवढी कलाकार माणसं जगात आहेत. एकाने पूर्ण जगाचं चित्र रंगवलं. चित्रकार होता तो. मूर्ती तयार केल्या. त्याला असं वाटलं आपण अनेक मूर्ती तयार केल्या, आपण आपली मूर्ती तयार करू म्हणून 100 पुतळे स्वतःचे बनवले. काही मूर्ती बसलेल्या मूर्ती, काही उभ्या मूर्ती तयार केल्या. आणि ज्या वेळेला त्याला कळालं की बा 2-4 दिवसांनी आपला मृत्यू आहे मग त्या चित्रकारानं काय केलं, त्या मूर्तीत जाऊन बसला. यमाचे दूत ज्या वेळेला त्याला घ्यायला आले, यमाच्या दूतांनाही कळलं नेमका रामभाऊ कुठे.
अहो 101 माणसं सारखी दिसली, ते परत गेले. दूताने आता परत गेल्यानंतर यमानं विचारलं, का हो तुम्ही त्या रामभाऊला आणायला गेला होता, का आणलं नाही? त्यानं सांगितलं, होते एकटंच नाही 101 माणसं सारखी आहेत. यमराज म्हटले, अरे 101 माणसं कुठं सारखी असतात का? असं कुठं झालंय का? झालंय महाराज. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन या. स्वतः यमानं जाऊन सुद्धा यमालाही जमलं नाही. यमाची सुद्धा मेमरी बंद पडली. किती उत्कृष्ट कलाकार माणूस आहे. यमाला सुद्धा ओळखू आलं नाही. यमही परत फिरले. रस्त्यात नारदाची भेट झाली. नारदाने विचारलं, यमराज कुणीकडं? सांगितलं, मृत्यू लोकात असं गिऱ्हाईक आहे, आम्हाला काही सापडत नाही. म्हटले का? 101 माणसं सारखे आहेत. म्हटले नेमकी मला ओळखू येत नाही. नारद म्हटले, चला आपलं काम. आता नारद म्हणल्यावर हुशारच निघाले. यमराजाबरोबर मृत्यू लोकात त्या माणसाच्या घरी गेले आणि गेल्यानंतर यमानं सांगितलं, नारद हे बघा 101 माणसं सारखे आहेत, यातला नेमका जो माणूस मला न्यायचा आहे तो कळत नाही. नारद मुनी जवळ गेले, 101 माणसं सारखी पाहिली. नारद म्हटले, वा 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 वा, काय ब्रह्मदेव आहे, काय ब्रह्मदेव आहे. या ब्रह्मदेवाने 101 माणसं सारखी तयार केली. काय ब्रह्मदेव आहे. नारद मुनी लागले ब्रह्मदेवाची स्तुती करायला. आता ब्रह्मदेवाची स्तुती करीत असताना याला कुठं दम निघतोय. हे लगेच मूर्तीतून बाहेर आलं. सांगितलं, म्हणले कोण आहे रे तू? या सगळ्या मूर्ती मी तयार केल्या आणि तू ब्रह्मदेवाचं नाव सांगतो. नारदानं सांगितलं, यमराज हे तुमचं गिऱ्हाईक, जा घेऊन. विठाला 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 विठाला. हो, ते जर मूर्तीतून बाहेर आलं नसतं ना, यमाला सुद्धा जमलं नसतं, नारदालाही कळालं नसतं. पण हुशारच होता तो. पण अलीकडे काय झालं, स्तुतीप्रिय माणूस झाला. अहो किती स्तुतीप्रिय माणूस. एका मंदिरामध्ये भजन चालू होतं, सुंदर असे गाणारे वाजवणारे, मैफिल रंगात आली आणि उन्हाळा म्हणतो मी गरम व्हायचं. तेवढ्यात आता फॅन चालू होते, पण तेवढ्यात एक जण माणूस गेला आणि फॅनचं बटन बंद केलं आणि बसला खाली. बाकीचे लोक म्हणले, फॅन का म्हणून बंद केले? आपण दिलेला आहे म्हणला मंदिराला, फॅन आपण दिलेला आहे. लोक म्हणले, तुम्ही दिला ते बरं झालं, पण बंद का केला? म्हणला खाली नाव आहे ना, चालू असलं कोण वाचील? म्हणला शाबास, मारे तो का काय माणसं. विठाला 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 विठाला. हो, त्या देवाचे आभार मानत त्यांनी आपल्याला देह दिला आहे की नाही. तुझे अल्लाने पैदा किया है, उनको फल को तू पाया है, नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गमाया गमाया गमाया. राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे. या संसार सागरातून तरुण जायचंय ना, परमार्थ करा. देवाची ये वारी, कीर्तनाची वारी.